6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. ओजस शेट्टे गोलंदाजी एंड कडून राईट मोर द विकेट मारा करे ट्राय केला. ओमकार मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्वप्न प्रत्येक खेळाडूने ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधी पाहिली होती. त्या स्वप्नांवर साकार करत होत असताना मेहनत जिद्द चिकाटी फार महत्वाची. कालच्या दिवसामधून 2 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसणारे इरा स्पोर्ट आणि घोडप दे वारी. आजच्या दिवसामधून अजून देखील सांगू शकत नाहीये की अंतिम दिवसामध्ये कोणते 2 संघ खेळताना दिसतील. हा सामना इथून पुढे केबाई स्पोर्ट जिंकतोय तर निश्चितपणाने यावेळेस आशीर्वाद एंटरप्राइजेस उद्याच्या दिवसामध्ये एक संघ खेळताना दिसेल. मात्र दुसरा संघ त्याच्या शोधात. विकेट ओमकार याची गेली 6 बॉल 16 मध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट आली. 5 बॉल 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिजे जो मोठे फटके खेळेल, कोणावर विश्वास दाखवला जाईल. मागच्या षटकात पूर्णतः शुभमेला स्ट्राईकच मिळाली नव्हती. अंतिम चेंडूवर सिंगल डाव. तिथून पुढे या सामन्याचे समीकरण पूर्णतः आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. केबाई स्पोर्ट या सामन्यामध्ये थोडासा वरचढ आतापर्यंत पाहायला मिळतोय. सौरभ गोताड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. 5 बॉल 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संकेत पवारने हात मिळवला म्हणजे कार्यक्रम केलाय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिले. ओजस शेट्टे लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधामध्ये. सौरभ साठी हलक्या तरी दिशा द्यायची. विकेट लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर ऑन हॅट्रिक वर येऊन पोहोचलाय ओजस शेट्टे. यासाठी तर विश्वास दाखवला होता संघ नायकाने उपसंघ नायकाने आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये त्या संघ नायकाच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेली नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवर विकेट घेत असताना ऑन हॅट्रिक वर येऊन पोहोचलाय ओजस. आता हॅट्रिक या स्पर्धेतील दुसरी कंप्लीट केली जाईल का? कालच्या दिवसामध्ये सुयोग भाटकर याच्या नंबरवर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक राहिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाटीलांचा दरारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का? 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सरपंच मॅडमचा पोरगा आता मात्र सत्ता मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवणार का हे पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. हा सामना समाप्ती सांगला तर ओमकार पोयरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. मोठा फटका खेळायचा. फटका फसलाय. गेल्या मैदानाच्या आतमध्ये कव्हरला जेल देऊन हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पटकावणारा गोलंदाज ओजस शेट्टे ठरलाय KPL चा हॅट्रिक मॅन. सबीर शेट्टे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ग्रामीण भागातील खेळाडूंना नव्याने संध्या मिळाव्यात. त्या संध्याचा स्पून ग्रामीण क्रिकेट खेळत असताना याच परिसरातून आमचे खेळाडू करावेत यासाठी प्रयत्न. मात्र ओजस शेट्टे या नावाची चर्चा व्हायला हरकत नाहीये. KPL काळपदवी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्या मध्ये दुसरी हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज ओजस शेट्टे. वेल प्लेड. व्हॉट अ नॉक. काय मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. तीन चेंडू 14 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंथन. आतापर्यंत विकेट गेल्यात 8. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओढतो विकेट. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट हातामध्ये थोडीशी रोल झाली. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. 4थ्या चेंडूवर या षटकात पहिली धाव. 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा कंपल्सरी चेस. हा या स्पर्धेचा नियम. माफ करा. 2 चेंडू 15 धावांची गरज. पुढचा बॉल
क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय कव्हरला. या सामन्याची समीकरण स्पष्ट झाली. वैयक्तिक कोट्यातील अंतिम सामना लीग पद्धतीमध्ये खेळत असताना के बाय स्पोर्ट हा संघ आता मात्र वरचढ ठरलाय. मोठा फटका समोरच्या दिशेने लेट मारलाय, थेट नाही आलेला आहे, कारण हा सामन्याचे समीकरण के बाय स्पोर्ट या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहेत. लीग पद्धतीमध्ये खेळत असताना एका बाजूला बाबू इलेव्हन या संघाच्या बाजूने 3 सामने खेळत असताना 1 विजय, आणि के बाय स्पोर्ट या संघाच्या बाजूने 3 सामने खेळत असताना 1 विजय. गुणतालिकेचा खेळ पुढचा सामना संपला की तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऑपरेटिंग टीमच्या बाजूने कोणीही येणार नाही ही विनंती आहे. यापुढे होणारा सामना आशीर्वाद एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये कालभैरव वारी हा संघ खेळताना दिसेल. त्या सामन्यामध्ये कालभैरव वारी हा संघ जिंकला तर क्वालिफायरच्या यादीमध्ये 2 संघ आपसुकच आपल्याला भेटणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आशीर्वाद एंटरप्राइजेस तो सामना जिंकला तर गुणतालिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरं संघ हा 2 पॉइंटशी रन रेट वर पुढच्या फेरीमध्ये खेळताना दिसेल. हा सामना फार महत्वाचा आहे 4ही संघांसाठी.